नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वानिक गणित शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण काय करणार आहोत, सराव संच 1.3 ची उरलेली जी गणितं होती, सम नंबर कोणता 5, 6, 7, 8, 9 अशी 5 गणितं आपण काय करणार आहोत, आज सोडवणार आहोत. तर आजचा 5वं गणित बघूया आपण. आणि आपण जर तुम्ही ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो पहिला अगोदर बघून घ्या, कारण की ते बघणं फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, त्यामध्ये आपण कसोटी डिस्कस केल्या होत्या, कोणकोणत्या कसोट्या आहेत ते. मग आता पुन्हा हे जे गणित फळ्यावरती आपल्याला दिसत आहे ते सुद्धा कसोटीवरतीच निर्भर आहे. तर चला सुरू करूया. आता एक लक्षात घ्यायचं, भूमितीमध्ये एक आपल्याला काय म्हणजे एकदम फोकस करता आलं पाहिजे की जी दिलेली माहिती असते ना ती हिंट असते, ते गणित सोडवण्याकरिता हिंट असते की त्याचा आपण उपयोग करायचा आणि आपलं गणित काय करायचं, पूर्ण करून घ्यायचं. तर आता आपल्याकडे दिलेली माहिती काय काय आहे. आकृती समलंब चौकोन आहे, ठीक आहे. ही पहिली माहिती, समलंब चौकोन, बाजू PQ आणि SR समांतर आहे. हा जो PQ आहे हा SR ला समांतर आहे. आपल्याला AR बरोबर 5 AP दिलेलं आहे. ते AR कुठे आहे बघा, हा AR हे किती आहे, 5 AP वर. ही पुढेच हीच रेख पुढे बघायची आहे. आणि पुढे AS बरोबर 5 AQ. हा जो AS आहे तो 5 AQ 5 AQ बरोबर आहे. ही झाली दिलेली माहिती. आपल्याला सिद्ध करायचं आहे की SR बरोबर हा जो SR आहे तो 5 PQ बरोबर आहे. तर चला सोप्या पद्धतीने बघूया. आपल्याकडे या दोघांचं कनेक्शन दिलं आहे, या दोघांचं कनेक्शन दिलं आणि हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की हा झाला आपल्याकडे AR छेद AR, हा झाला त्रिकोण 1 आणि हा झाला त्रिकोण 2. आपल्याला या दोन त्रिकोणांना काय करायचं आहे, समरूप दाखवायचं आहे. आता समरूप दाखवण्यासाठी आपल्याकडे को कसोटी आहे, को कसोटी आहे, बाकोबा कसोटी आहे आणि बाजू आहे, म्हणजेच बा कसोटी आहे. आता त्यातनं इथे कोणती कसोटी होऊ शकते, तर आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात पहिलं ही बाजू बघा, PQ समांतर SR दिलं आहे. हा जो PQ आहे हा SR ला काय आहे, समांतर आहे. जर हा PQ ला समांतर आहे तर आपण असा इथे व्युत्क्रम कोण सुद्धा करू शकतात, ठीक आहे. आणि हे जे दोन कोण आहेत हे होणार विरुद्ध कोण, त्यालाच इंग्लिशमध्ये बोलतात व्हर्टिकली ऑपोजिट अँगल, म्हणजे विरुद्ध कोण. तर को कसोटीनुसार पण आपण हे काय करू शकतात, सोडवू शकतात. मग या दोघांचे उपयोग काय, हे कशाला दिलेलं आहे, हे पण तर आहे. मग हेच जर यांची आपण मदत घेतली तर हे दोन त्रिकोण आपण बाकोबा कसोटीने काय करू शकतात, सिद्ध करू शकतात. तर कसं बघूया, आता ह्यांचाच उपयोग करूया आपण. तर इथे मी लिहितो आता रीत साध्य करायचं आहे ना, आपल्याला सिद्ध करा सांगितलंय. तर आता सगळ्यात अगोदर इथे आपण लिहायचं की हे AR ना, स्टेप नंबर 1, AR बरोबर 5 AP, कारण ह्याला दिले आहे, दॅट इज गिवन. आपल्याला ऑलरेडी ही माहिती दिलेली आहे. मग आता काय करायचं, हे AP आहे ना अपॉनमध्ये आणायचं, किंवा आपण काय करूया, हा 5 इथे अपॉनमध्ये जर आणला, ठीक आहे. बघा असं बघा, इथे APच्या ठिकाणी APच घेतलं आणि मी हे 5 खाली घेतले आणि हा AR खाली आला इथे. मग AR ज्यावेळेस खाली आलं तर वरती अंशमध्ये 1 राहिलं, म्हणजे AP छेद AR ची किंमत भेटली आपल्याला 1/5, ठीक आहे. ह्याला लिहायचं 1 वरून, ह्याला कारण द्यायचं आपण 1 वरून. प्रत्येक स्टेपला, प्रत्येक पायरीला काय, जर कारण देऊ शकतात तर ते कारण देत राहायचं. कोणत्या समीकरण आपल्याला ते कळलेलं आहे. आता हे झाल्यानंतर हे झालं पहिलं आपलं काम. आता घेऊया हे दुसरं जी दिलेली माहिती आहे. मग त्याला 3 नंबरमध्ये लिहितो, AS बरोबर 5 PQ, AS बरोबर 5 PQ. पुन्हा ह्याला कारण दिले आहे, दॅट मीन्स वॉट, ही माहिती आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. तसंच करूया, हे 5 खाली घेतो, AS इथे घेतो, हे PQ इथेच घेतलं, हे जे 5 होते ते खाली घेतले, AS इथे खाली आलं आणि वरती राहिलं 1. ही झाली आपली चौथं स्टेप. ह्याला मी कारण देतो 3 वरून. बघा हे का केलं आहे माहिती आहे का, आपल्याला त्रिकोण आणि त्रिकोण 2 ना
समरूप दाखवायचं आहे आणि समरूप दाखवण्यासाठी आपल्याला ज्या कसोट्या लागतात त्या कसोट्याची तयारी केलेली आहे. तर पुढे जाऊया. आता आपलं गणित 50% झालेलं आहे. आता आपण इथे लिहूया त्रिकोण APQ मध्ये त्रिकोण APQ व त्रिकोण ASR मध्ये त्रिकोण APQ आणि ASR मध्ये काय दाखवायचं सगळ्यात अगोदर हे AP/AR बरोबर PQ/AS AP/AR बरोबर PQ/AS PQ/AS आणि आता ह्याला कारण काय देणार आहोत आपण ह्याला कारण देणार आहोत 2 आणि 4 वरून. का तर दोघांची किंमत जी आहे एकास 5 आहे म्हणून हे AP/AR आणि PQ/AS काय झालं समान झालं. कोणतं समीकरण 2 आणि 4. मग आता ह्याला मी कारण देणार 2 आणि 4 वरून 2 आणि 4 वरून. आता 6व्या स्टेपमध्ये हे दोन कोण PAQ आणि SAR लक्षात घ्या. पुन्हा PAQ हा झाला कोण PAQ एकरूप कोण SAR इथे कारण लिहायचं विरुद्ध कोण. काय लिहिलं आपण विरुद्ध कोण. ह्यालाच म्हणतात आपण व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. हे झाल्यानंतर ही झाली बाजू कोण बाजू म्हणजे हे दोन त्रिकोण जे आहेत हे एकमेकांना काय आहेत समरूप आहेत आणि ती कोणती कसोटीनुसार बाकोबा कसोटीनुसार. बघा ह्या दोन बाजू आलेल्या आहेत. ठीक आहे या दोन बाजू आलेल्या आहेत आणि त्यामधील कोण सुद्धा आलेला आहे. दोन बाजूच्या मध्ये कोण आला म्हणजे समजून जायचं ती बाकोबा कसोटी आहे. आता 6व्या स्टेपमध्ये लिहितो मी त्रिकोण APQ समरूप त्रिकोण ASR कारण लिहिणार मी बाकोबा कसोटीने हे काय झालेलं आहे समरूप झालेलं आहे. आता पुढे ही जी उरलेली बाजू आहे ती पण ह्याला सेम होणार आहे. म्हणजे ह्यातली एक बाजू घ्या कोणतीही AP/AR बरोबर AP/AR बरोबर PQ/SR आणि ह्याला काय लिहिणार आपण समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू फुल फॉर्म मध्ये लिहा समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. ओके सोपा आहे एकदम. आता आपल्याला AP/AR ची किंमत माहिती आहे 1/5. मग ती 9व्या स्टेपमध्ये इथे लिहूया आपण 1/5 बरोबर PQ/SR. आता पुढच्या स्टेपमध्ये काय होणार आहे हे क्रॉस मल्टिपल होणार. SR1 जा SR एक SR झालेला आहे SR एक SR बरोबर पण ह्याला कारण लिहूया 2 आणि 8 वरून 2 आणि 8 वरून. ठीक आहे आता जसं तिरकस गुणाकार करू आपण हे होणार 5PQ ह्याला कारण 9 वरून आणि इथे आपलं गणित कंप्लीट झालेलं आहे कारण की आपल्याला दाखवायचं होतं SR बरोबर 5PQ. आता मी 2-3 सेकंडसाठी बाजूला होतो. तुम्ही काय करायचं आहे पॉज करून लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या नंतर लिहिण्याकरिता. पण जे विद्यार्थी पण स्क्रीनशॉट वगैरे घेऊन ठेवतात बघा ते फोनमध्ये जमा करून ठेवू नका. लिहिणं गरजेचं आहे. बीजगणित भूमिती प्रॅक्टिस 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 हेच त्याला एक गुरुमंत्र आहे. तर चला वळूया आजच्या पुढच्या गणिताकडे आणि त्याचीसुद्धा आकृती ना आपल्याला अशीच भेटणार आहे. ठीक आहे त्याची आकृतीसुद्धा आपल्याला अशीच भेटणार आहे. बघा कंप्लीट प्रश्नसकट आहे. ठीक आहे चला पुढे जाऊया. बघा तशीच आकृती आहे ना जसं सांगितलं होतं तुम्हाला. मग आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे इथे आपल्याला समांतर दिलेलं आहे. AC व BD काय आहेत तर कर्ण आहेत. हे परस्परांना O बिंदूत छेदतात. AB बरोबर 20 आहे AB बरोबर 20. बघा आता कुठे दिलेलं आहे आपल्याला
तर हे जे ए बी आहे हे 20 आहे. ए बी बरोबर किती तर 20. पुन्हा डी सी बरोबर 6. हे डी सी बरोबर 6 दिलेलं आहे. आता आपल्याकडे काय आहे ओ बी 15. हे जे ओ बी आहे ते इकडनं आता लाल रंग घेतो. ओ बी बरोबर हे आहे 15. तो ओडी काढा. आपल्याला काय करायचं आहे ही ओडी ही किंमत काढायची आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा हा झाला त्रिकोण 1 हा झाला त्रिकोण 2. आता या दोन त्रिकोणांमध्ये आपल्याला काय करायचं ही मिसिंग व्हॅल्यू ही जी किंमत मिळत नाही ती आपल्याला शोधायची आहे ती काढायची आहे. आता कशी काढायची तर पुन्हा हा त्रिकोण 1 आणि हा त्रिकोण 2 ह्यांना आपल्याला समरूप दाखवावं लागेल. एकदा की त्याला समरूप दाखवलं की आपण तिरकस गुणाकार करून म्हणतात ना समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूची मांडणी करून त्याच्यात किमती भरून आपण काय करू शकता उत्तर काढू शकतात. तर चला याचं उत्तर काढूया आपण. आता सुरुवात इथून करायची. ए बी समांतर बाजू डी सी. तर आता मी रीत सुरू. बघा कसं इम्पॉर्टंट गणित आहे हे. आता मी लिहितो ए बी समांतर डी सी. ए बी समांतर डी सी आणि बघा हे ए बी आणि हे सी डी समांतर आणि ह्याच्यात काय करा बी डी आहे ना बी डी ही त्याची छेदिका टार्गेट करूया. कोणता कलर घेऊ याला आता पिंक कलर घेतो. ठीक आहे थोडं थिक पण करतो. स्ट्रेट लाईन घ्यायची आहे ना आपल्याला. हां ठीक आहे. आता हे बी डी ही जी गुलाबी रेख जी मी खेचलेली आहे ही झालेली आहे आपली छेदिका. ही जी झाली छेदिका बघू हो दिसते. तर आता आपल्याकडे सी डी आणि बी ए बी आणि डी सी ए बी आणि डी सी हे काय आहे समांतर आहे आणि बी डी ही छेदिका आहे. बी डी ही छेदिका आहे. ठीक आहे. आता ह्याला कारण काय द्यायचं दिले आहे आणि लिहायलाच त्रास होतो. दिले आहे आणि आकृतीवरून तर दिले आहे का लिहिले आहे की काय दिलेलं आहे की या दोन रेषा एकमेकांना समान दोन बाजू समांतर आहेत आणि आकृतीवरून काय कळलेलं आहे की त्यांची कोणती रेख काय आहे छेदिका आहे. मग आता इथे असा हा झेड बनतो त्याला आपण कोणता कोण म्हणतात त्याला आपण काय म्हणतात व्युत्क्रम कोण म्हणतात. व्युत्क्रम कोण बरोबर आहे. झेड म्हणजे त्यालाच इंग्लिशमध्ये ऑल्टरनेट अँगल सुद्धा बोलतात. तर आता इथे आपण व्युत्क्रम कोण बघणार आहोत. तर आता मी इथे लिहितो कोण सी डी बी बघा पूर्ण इथून सी डी बी आणि डी बी ए एकरूप कोण डी बी ए ह्याला कारण राहायचं व्युत्क्रम कोण. कोणता कोण आहे व्युत्क्रम कोण. झेड झाला म्हणजे व्युत्क्रम कोण. एल शेपमध्ये आले म्हणजे संगत कोण. आता हे जे उत्तर आहे आपल्याला दोन त्रिकोणाची तुलना करायची आहे. मग आता इथे आपण सी डी ओ घेणार आहेत सी डी ओ आणि इथे घेणार आहेत ओ बी ए. मग आता मी इथे दोन त्रिकोणाची तुलना करतो. त्रिकोण सी ओ डी व त्रिकोण बी ओ एमध्ये किंवा ए ओ बीमध्ये काय करावं लागणार आपल्याला आता तुलना करायची आहे. आता तुलना करण्यासाठी सगळ्यात पहिला मी लिहितो कोण सी ओ डी नंबर 3 कोण सी ओ डी एकरूप कोण ए ओ बी. बघा हे जे दोन कोण आहेत हा आणि हा हे दोन्ही विरुद्ध कोण आहेत. दोन रेषांनी जेव्हा ते एकमेकांना छेदलं तेव्हा असे
इंटरसेक्ट झाले, एकमेकांना काय कट करून गेले, मग अशा वेळेस कोणता कोण तयार होतो, विरुद्ध कोण तयार होतो. मग इथे मी लिहितो विरुद्ध कोण. हलकी फुलकी माझी जर स्पेलिंग मिस्टेक झाली तर कन्सिडर करा, ठीक आहे, ते तुम्ही करेक्ट करून लिहायचं. आणि चौथ्यामध्ये मी लिहितो अँगल सी डी बी. आता हे जे सी डी बी लिहिलं होतं, आता मी या सी डी बीच्या ठिकाणी लिहितो सी डी ओ. सी डी ओ एकरूप कोण ओ बी ए. ओ बी ए, कारण ह्याला 2 आणि आकृतीवरून, 2 आणि आकृतीवरून तर इथे काय झालेलं आहे, आपण दोन्ही कोण दाखवलेले आहेत. म्हणजेच हे जे 2 त्रिकोण आहेत, त्रिकोण सीओडी व त्रिकोण एओबी, हे कोको कसोटीनुसार काय झालेले आहेत, समरूप झालेले आहेत. तर मग आता मी इथे 5वी स्टेप लिहितो. त्रिकोण सीओडी समरूप त्रिकोण एओबी कोणत्या कसोटीनुसार, कोको कसोटी. मी इथे लिहितो कोको कसोटी. तर इथे आपलं 2 त्रिकोण आपण काय केलेले आहेत, समरूप दाखवलेले आहेत. आपल्याला काढायला काय सांगितलं आहे, आपल्याला बघा ही 15 दिलं आहे, ही मिसिंग व्हॅल्यू काढायची आहे, ही वरची किंमत दिली आहे, ही खालची किंमत दिली आहे. म्हणजे आता आपल्याला इथे समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू ही मांडणी करायची आहे. अगोदर सीओडी लिहिलं आहे, आता मी लिहितो सी डी छेद ए बी. सी डी छेद ए बी बरोबर या त्रिकोणामध्ये कोणाची किंमत काढायची आहे, ओडी, आणि कोणाची किंमत दिली आहे, ओबी. तर ओडी छेद ओबी, ओडी छेद ओबी समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. कृपया करून फुलफॉर्ममध्ये लिहा, पूर्ण लिहा. आता इथे लक्ष घ्यायचं, मी इथे ज्या नंबर 1 आणि नंबर 2 देतो ना, तर बघा मी इथे लिहिताना ह्याला सीओडीला नंबर 1 दिलं तर सीओडी मी इथे लिहून घेतलं, ठीक आहे, सीओडी इथे लिहिलं. नंतर इथे एओबी घेतलं. मग ज्यावेळेस आपण या किमती मांडतो, बाजू लिहितो, गुणोत्तर लिहितो, तेव्हा नंबर 1चाच वरती पाहिजे अंशमध्ये, आणि छेदमध्ये नंबर 2 पाहिजे. बघा सी डी कुठे आहे, वरच्या त्रिकोणात आहे. ए बी कुठे आहे, खालच्या त्रिकोणात आहे. मग या गोष्टी काय करायच्यात, लक्ष ठेवायच्यात भूमिती करताना, ठीक आहे. चला आता आपण पुढे जाऊया. आता इथे किमती मांडूया. सी डीची किंमत बघा, सी डी म्हणजे डी सी 6, ए बी 20, ओडी काय म्हटलेलं आहे, काढा. मग ओडी तर ओडीच लिहितो, आणि ओबी दिलेलं आहे 15, इथे दिलं 15. आता इथे लिहायचं दिलेल्या किमती भरून, दिलेल्या किमती भरून. मग इथे आपण काय केले आहे, जे ऑलरेडी आपल्याला प्रश्नामध्ये ज्या किमती दिल्या होत्या त्या आपण आपल्या समीकरण 6 मध्ये काय केलं ते भरल्या. आता बघूया हे 15 जातील वर. तर 8व्या स्टेपमध्ये 6 गुणिले 15 छेद 20 बरोबर ओडी. आता गणित सोपं कसं करायचं बघायचं. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, अंशामध्ये जर 10, 100, 1000 असतील तर तसंच ठेवायचं ना. प्रयत्न करायचं की अंशामध्ये काय आलं पाहिजे, 10, 100 किंवा असं काय आलं पाहिजे. तर इथे बेत्रिक 6, बेदाही 20. तर अपॉनमध्ये मला 10 भेटलेले आहेत. 15 त्रिक 45 छेद 10 बरोबर ओडी. देअरफॉर म्हणून ओडी बरोबर बघा अपॉनमध्ये किती आहे, 1 0 आहे, एक संख्या सोडून तिंब हे देऊन टाका 4.5. हे झालं तुमचं उत्तर. आपल्याला सांगण्यात आलं होतं ओडीची किंमत काढा, तर आपण ही इथे या प्रकारे ओडीची किंमत काढलेली आहे. या प्रकारे आपण काय केलेलं आहे, 6वं गणित सोडवलेले आहे. 6वंच ना, हो. तर 5व्यामध्ये आपण काय केलं होतं, बाकोबा कसोटी केली होती. होतं सेम, आकृती सेम होती, आणि इथे काय केलेलं आहे, कोको कसोटीनुसार केले आपण. मग फक्त लक्ष द्यायचं की आपल्याला काय किमती दिलेल्या आहेत आणि त्यानुसार आपण काय करू शकतो, सोडवायचं तिथे. चला लिहून घ्या.
पॉज करून घ्या. ठीक, चला आता पुढच्या गणिताकडे वळूया. पुढची गणितं क्रुशियल आहेत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. तुम्ही जर मागच्या 4-5 वर्षातले किंवा 8-10 वर्षातले प्रश्न पेपर बोलतात ना, प्रश्नपत्रिका बघितल्या, क्वेश्चन पेपर्स बघितले, तर तुम्हाला हे आढळून येईल की हे जे आज आपण 5 गणितं करत आहोत त्यातनं एक कुठे ना कुठे परीक्षेत विचारण्यात आलेलं असते. म्हणजे या प्रकारची ही गणितं काय आहेत, महत्त्वाची आहेत. तर चला पुढे वळूया आजच्या पुढच्या गणिताकडे. आता आपल्याला दिले ABCD हा समांतर चतुर्भुज आहे. आता ABCD हा समांतर चतुर्भुज आहे. ठीक आहे. रेषा D किरण ABला T बिंदूमध्ये छेदत आहे. ही जी D आहे, ही जो एक्सटेंडेड पार्ट आहे, हा वाढवलेला AB आहे, त्याला कुठेतरी ही T मध्ये छेदत आहे. हे पण दिलेलं आहे लिहून. तर D गुणिले B बरोबर C गुणिले T दाखवा. आता ना इथे लक्ष द्यायचं हां, D गुणिले B सांगितलं आहे. D गुणिले B बघा, हे मला इथे D दिसते, तर मी काय करतो आता इथे हे झालं D गुणिले B. बीला कोणता कलर घेऊ आता, निळा घेतो. हा झाला B. D गुणिले झालं B. ठीक आहे. मग काय म्हटलेलं आहे पुन्हा त्या लोकांनी, D गुणिले B बरोबर C गुणिले T. CE हा झाला CE गुणिले TE. हा इथून TE. आता हे जे मी कलर यूज केले, तुम्हाला इथे लाल रंग दिसत आहे, इथे हा निळा रंग दिसत आहे. या 2 रंगांना आपण त्रिकोणमध्ये बनवू शकतात? तर ऑब्व्हियसली येस. तर आपण काय करणार आहोत, जर आपण इकडनं ही एक लाईन आणखीन खेचली तर हा निळा त्रिकोण झाला, आणि इकडनं ही आणखीन एक लाईन जर मी इथून खेचली तर हा लाल त्रिकोण झाला. सांगायचं तात्पर्य हे आहे की हे उत्तर काढण्यासाठी आपल्याला या 2 त्रिकोणांना समरूप दाखवावं लागेल. काय करावं लागणार विद्यार्थी मित्रांनो, समरूप दाखवायला लागणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे एक किंमत ऑलरेडी आलेली आहे. तर कोणती, तर मी बोलतो हा बिंदू बघा एक, आणि हा एक बिंदू बघा, हे झालेले आहेत विरुद्ध कोण. तर एक जोडी भेटली आपल्याला, एक कोण काय आहे, एकरूप आहेत हे आपण सांगू शकतात. पण कोको कसोटीसाठी आपल्याला आणखीन एक कोणची आवश्यकता आहे, गरज आहे. मग ते सगळ्यात पहिला शोधावं लागेल. आता जर आणखीन एक कोण आणायचा आहे, शोधायचा आहे, मग ते आणणार कसं. मग काय करायचं, पुन्हा आपलं लक्ष प्रश्नाकडे करायचं, आणि प्रश्नामध्ये दिलेली माहिती काय बघायचं. ती दिलेली माहिती स्वतःहून सांगेल तुम्हाला की हां बाबा हे असं करू शकतं. तर कसं करणार आहोत आपण ते जरा आता लक्ष द्या. पहिला आपण काय करूया, गणित समजून घेऊया. आता हे आणखीन तो कोण आणायचा कसा, आपल्याला काय किंमत सांगितलं आहे, ABCD आहे, समांतर भुज आहे. आता समांतर भुजचे गुणधर्म की त्याच्या ज्या विरुद्ध कोण असतात, ऑपोजिट अँगल्स, हे काय असतात, एकरूप असतात. म्हणजे हा जो A आहे, कोण A, हा कोण C ला काय होणार, कॉन्ग्रॅन्ट होणार. ठीक आहे, कोण C ला काय होणार, तो कॉन्ग्रॅन्ट होणार. दुसरं आपण काय सांगू शकतात, हा जो कोण आहे तो हा या कोणला संगत कोण आहे. म्हणजे A ह्याला पण बरोबर आहे, A या कोणला पण बरोबर आहे. म्हणजे हे दोन्ही कोण सुद्धा एकमेकांना एकरूप येणार. त्याला म्हणतात आपण संक्रामकता. गॉट इट. मग आता आपण हे निळा त्रिकोण आणि हा लाल त्रिकोण कोको कसोटीने काय सांगू शकतात, आपण सेम सांगू शकतात. किंवा बघा असा Z बनतो, हा असा Z पण बनतो, हा असा Z पण बनतो. म्हणजेच आपण ह्याला काय म्हणू शकतात, व्युत्क्रम कोण. व्युत्क्रम कोणनुसार पण हे दोन्ही कोण आपण काय करू शकतात, सेम दाखवू शकतात. तर मग आपण एक काम करूया, व्युत्क्रम कोणने जाऊया. ओके, तर हे आपल्याला उत्तर दाखवायचं आहे. बघा हे शेवटची ओळ असणार आहे आपली. हे ज्यावेळेस आपण सोडवू ना, ही शेवटची ओळ असणार आपली. मी लिहितो बघा आता इथे, D खाली बसलोय मी म्हणून मी तुम्हाला दिसणार नाही. D गुणिले BE बरोबर C गुणिले TE. C गुणिले TE हे आपलं शेवटचं आन्सर असणार.
मग आता थोडंसं डोकं लावा विद्यार्थी मित्रांनो. ही जर शेवटची पायरी आहे तर त्याच्या अगोदरची पायरी काय असणार? त्याच्या अगोदरची पायरी, मग आता इथे डी आणि बी बघायचं. हे डी लाल आहे आणि हे बी निळं आहे. डी लाल आहे आणि बी निळं आहे. तर जर मी इथे असे चिन्ह टाकले, इथे डी घेतलं तर बी इथे असेल ना, तेव्हा असं ते तिरकस गुणाकार करून वर जाणार. आणि डीच्या छेद इथे डी, आता इथे काय आहे सीई, डी छेद ई सी घेऊन चालणार नाही कारण की दोन्ही लाल त्रिकोण आहेत. मग इथे टीई, टी इथे आहे, मग इथे टी घेतलं मी, राहिलेला कोण सीई, तो मी सीई इथे लिहितो. जरा टी चांगल्या प्रकारे लिहितो, टी ई. आता ह्याला कारण असणार आहे समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता कोणते दोन त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत? तर हेच दोन त्रिकोण दाखवायचे आहेत. भूमिती करताना फायनल आन्सर काय आहे, शेवटचं आपलं फायनल उत्तर काय आहे ते आपल्या डोक्यात आलं पाहिजे. ते उत्तर म्हणतात ना, विचार करताना त्याच्या अगोदरची पायरी कोणती असू शकते, तिथपर्यंत जर आपण मजल मारली की आपल्याला लगेच एक मार्ग मिळतो. अरे बाबा, या पद्धतीने गेलो ना तर आपल्याला भेटेल. मग आता मला हा लाल रंगाचा त्रिकोण आणि हा निळ्या रंगाचा त्रिकोण समरूप दाखवायचा आहे. तो कोको कसोटीने समरूप होणार. हे दोन्ही विरुद्ध कोण आहेत, एकच कोणाची जोडी आलेली आहे. मग दुसरा कोण कोणता, मग तो आपल्याला शोधावा लागेल. मग ते शोधण्यासाठी आपल्याला दिलेलं आहे की समांतर चतुर्भुज आहे. समांतर चतुर्भुज आहे, दॅट मीन्स या दोन्ही बाजू त्याच्या आपण समांतर दाखवू. तर चला रीत सुरू करतो मी लिहितो सगळ्यात पहिली स्टेप. चौकोन ABCD हा समांतर चौकोन आहे. कारण ह्याला लिहिणार मी दिले आहे. हे झालं तुमचं दिले आहे. दुसऱ्यामध्ये आपण काय करणार आहोत, आता जरा समांतर कोण आहे तर मी सांगतो AB समांतर CD. AB समांतर CD ह्याला कारण देतो मी 1 वरून. पण AB आणि CD समांतर आहे आणि हाच AB जो आहे हा असा वाढवून AT झालेला आहे. BT ह्याला जो वाढवलेला आहे B पासून T परत, हे एकूण झालं AT. तर मी आता तिसऱ्या पायरीत लिहितो AT समांतर CD आणि त्यामध्ये ही पूर्ण T पासून D परत जी लाईन आहे आणि TD ही छेदिका आहे. TD काय आहे तर छेदिका आहे. आता ह्याला कारण द्यायचं 2 आणि आकृतीवरून. 2 व आकृतीवरून. मग आता इथे काय होणार, हा कोण ATD चौथ्यामध्ये येणार. कोण ATD एकरूप कोण TDC. बघा असं पुन्हा बघा, A हा Z झाला, बघा व्युत्क्रम कोण हा Z झाला. पण आपल्याला ATD थोडी लिहून चालणार आहे. आपण कोणतं रूप हे घेणार आहे, बघा चुकवलं. बघा छेदिका ना, आपल्याला Z कसा दाखवायचा, हा असा Z दाखवायचा आहे, हा असा Z दाखवायचा आहे. मग इथे छेदिका मी चेंज करतो. छेदिकाच्या ठिकाणी आपल्याला TD छेदिका न घेता, ही जी TD छेदिका घेतलेली ती न घेता BC छेदिका घ्यायला लागेल. ही BC छेदिका घेतो. पुन्हा एकदा लक्षात घ्या, आपण ही BC छेदिका केली म्हणजे हा झाला असा Z, हा झाला असा Z. पुन्हा बघा, इथून येणार हे असं, हे इथून आले हे असं. हा Z आपल्याला पाहायचा आहे. ठीक आहे, एक सिली मिस्टेक झाली होती, बरं झालं लगेच कळलं आपल्याला. आता इथे काय करणार आहे मी, आता मी इथे लिहितो या कोणला आपण सांगू शकता कोण DCB.
कोण डी सी बी, एकरूप कोण सी बी टी, सी बी टी, रिजन व्युत्क्रम कोण, व्युत्क्रम कोण, ह्याला आपण कारण दिलेलं आहे व्युत्क्रम कोण. हे झाल्यानंतर आपलं गणित ऑलमोस्ट झालेलं आहे. तर आता आपण काय करणार आहोत, दोन त्रिकोणांची आपल्याला काय करायची आहे, तुलना करायची आहे आणि कोको कसोटीने आपण काय करणार आहोत, त्याला समान दाखवणार आहोत. तर पाचव्या गणितामध्ये तर पाचवी स्टेप नाही, इथे लिहावं लागणार आहे. थोडंसं हे पहिलं मी आता खाली घेतो, आणखी मला वर काय हवी आहे, जागा हवी आहे. तर चला आता मी लिहितो त्रिकोण TBE किंवा EBT, EBT व त्रिकोण DEC, DEC मध्ये बघा दोन आपण जे रंगवलेले त्रिकोण आहेत आपल्याला फक्त तेच पाहायचे आहेत, एक निळा आणि एक लाल. तर या दोन त्रिकोणांमध्ये एक स्टेप नंबर 5वी आणि 6वी. 5व्या स्टेपला लिहितो मी BET. बघा हा जो काळा डॉट टाकला ना तो कोण BET, एकरूप कोण DEC, DEC. ह्याला मी कारण लिहितो विरुद्ध कोण, विरुद्ध कोण. आता Z जो केला आपण, Z म्हणजे काय केलं आपण, व्युत्क्रम कोण. तर व्युत्क्रम कोण पण तर लिहायचं आहे, पण DCB इथे आपण काय करणार आहोत, DCBच्या ठिकाणी DCBच्या ठिकाणी फक्त हा लाल अँगल बघा, लाल DCE आपण इथे लिहिणार आहोत DCE, पण DCE ह्याच्याच खाली लिहायचं DCE. आणि इथे निळा कोण घ्यायचा आहे तो EBT, EBT. ह्याला आपण कारण देणार आहोत 4 आणि आकृतीवरून, 4 व आकृतीवरून, 4 व आकृतीवरून. आता काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 7व्या स्टेपमध्ये हे दोन्ही त्रिकोण आपण काय दाखवणार आहोत, समरूप दाखवणार आणि त्याला आपण म्हणणार आहोत कोको कसोटी. मग आता इथे त्रिकोण EBT समरूप त्रिकोण DEC हे झालेलं आहे कोको कसोटी. ओके. आणि आता हे 7 झाल्यानंतर ही आपली 8वी पायरी, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, आणि शेवटी ह्याचा जेव्हा तिरकस गुणाकार करू तेव्हा ही आपल्याला 9वी स्टेप भेटणार आहे. आणि 9वी स्टेप भेटली तर त्याला कारण लिहायचं 8 वरून. काय लिहिणार आहोत आपण विद्यार्थी मित्रांनो, 8 वरून. बघितलं आता गणित सोडवता कसं मी शेवटच्या 2 स्टेपला काय केलेलं आहे, हे आपलं गणित जोडलेलं आहे. म्हणूनच भूमितीमध्ये कधीही ना शेवटीचं उत्तर काय दिलं आहे त्याच्या वरची पायरी काय येऊ शकते ना ह्याच्यावरती विचार करायचा. ह्याच्यावर विचार झाला तर तुमचं गणित सोपं होऊन जाईल. बघा गणित एकदम सोपं होतं, बरोबर आहे. तर इथे आपण काय केलेलं आहे, आजचं 3रं गणित म्हणजेच 7वं गणित काय केलेलं आहे, सोडवलेलं आहे. आता वळूया 8व्या आणि 9व्या गणिताकडे. ही दोन्ही गणितं एकदम सोपी आहेत, परीक्षेला 3-3 मार्कासाठी विचारण्यात येतात. आणि किती तर 4 ते 5 स्टेप्समध्ये आपली गणितं ही काय होतात, पूर्ण होतात. तर चला वळूया आजच्या पुढच्या गणिताकडे. पण जसं की मी 2-3 सेकंड बाजूला होतो, तुम्ही काय करा लिहून घ्या. तर चला वळूया आता आजच्या भरपूर म्हणजे म्हणतात ना एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, परीक्षेच्या दृष्टिकोनाने एकदम महत्त्वाच्या गणिताकडे वळूया. हा आहे आपला बघा सिम्पलच आहे. आता इथे आपल्याला हे पाहायचं आहे, ही दिलेली माहिती आहे, ही जी माहिती आहे दिलेली आहे कुठे आहे, काय दिलं आहे बघा, AP/CP. ही जी माहिती आहे ही AP बरोबर आहे छेद CP, ही झाली CP. अरे हा कुठे आला माझ्याकडे पुन्हा, हा CP, AP/CP ही माहिती दिलेली आहे. पुन्हा दुसरं काय BP/DP. आता हा BP/DP, आता हा DP, हा इथे घेतो DP. पुन्हा
मागच्या गणितासारखंच इथे हे दोन त्रिकोण झाले की नाही. आता हा होणार आहे तुमचा निळा त्रिकोण, हा होणार आहे तुमचा लाल त्रिकोण. आता या दोन्ही त्रिकोणांना आपल्याला काय करायचं आहे, समरूप दाखवायचं आहे. आणि समरूप दाखवलं म्हणजे हे गणित आपलं झालं. हे दोन्ही त्रिकोण आपल्याला काय दाखवायचे, समरूप. मग त्यातली बाबा कसोटी दोन बाजू दिलेल्या आहेत. अरे पण या दोन रेषा एकमेकांना छेदत आहेत. जिकडे दोन रेषा एकमेकांना छेदत आहेत तिथे कोण तयार होतं विद्यार्थी मित्रांनो, तिथे तयार होतो काय, तर विरुद्ध कोण. आपल्याला तेच दाखवायचं इथे. तर आता रीत सुरू करतो. रीत लिहितात, साध्य लिहितात, काय लिहितात ते बघा आणि तुम्ही त्या प्रकारे लिहा. ठीक आहे. माझं पूर्ण फोकस कुठे आहे, तुमचं गणित शिकवण्यावरती आहे. तर आता मी गणितावरती फोकस करतो. त्रिकोण ABP आणि त्रिकोण CDP मध्ये, त्रिकोण ABP व त्रिकोण CDP मध्ये, त्रिकोण ABP व त्रिकोण CDP मध्ये काय करणार आहोत आपण, दोन गोष्टींची गरज असते. त्यातनं ही दिलेली किंमत आहे. तर मी इथे लिहितो AP छेद CP बरोबर BP छेद DP. ह्याला कारण द्यायचं विद्यार्थी मित्रांनो, दिले आहे. दिले आहे दॅट मीन्स गिवन डेटा, गिवन इन्फॉर्मेशन आहे. आणि पुढे नंबर 2 मध्ये मी लिहितो कोण APB. बघा हा कोण घेते मी, हा एक कोण APB, कोण APB. एकरूप कोण DPC, हा झाला DPC. DPC ह्याला आपण म्हणूया विरुद्ध कोण. कोणता कोण आहे, विरुद्ध कोण. कृपया करून शॉर्टकटमध्ये लिहावे ही नम्र विनंती. ओके. तर आता तिसऱ्या ह्याच्यामध्ये झालं उत्तर विद्यार्थी मित्रांनो. त्रिकोण ABP समरूप त्रिकोण CDP. कोणती कसोटी ही, बाकोबा कसोटीनुसार लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. ओके. तर इथे आपलं काय झालेलं आहे, आजचं 8वं गणित आपण पूर्ण केलेलं आहे. आता आपल्याला वळायचं शेवटच्या गणिताकडे, 9व्या गणिताकडे. आणि म्हणतात 9व्या गणितापर्यंत पोचता मला एक आनंद होत आहे, कारण की इथे आपला हा सराव संच काय होणार आहे, संपणार आहे. तर चला लिहून घ्या पुन्हा. चला आता वळूया आजच्या शेवटच्या गणिताकडे. लाईक करत जा जे पण पाहत आहात. आवडली माझी शिकवण्याची पद्धत, तुमच्या मित्रांना पण शेअर करा, त्यांना पण पाहू द्या. आणि कमेंट करायला विसरू नका. मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत पण अजून मला एकही कमेंट आलेली मिळत नाही. ठीक आहे. तर कमेंट करत जा, तुम्हाला कसं वाटते कसं नाही ते, किंवा एखादा काय बदल करावा वाटतो की सर असं काय, म्हणजे तुम्हाला काय वाटत असेल तुमची प्रतिक्रिया व्यक्त करा. चला आता वळूया शेवटच्या गणिताकडे. पुन्हा जसं मी तुम्हाला शिकवलं होतं, आपल्याला सिद्ध करायला सांगितलं आहे CA चा वर्ग बरोबर CB गुणिले CD. CA चा वर्ग बरोबर CB गुणिले CD हे शेवटचं उत्तर आहे. चला लिहून घेऊया इथे. CA चा वर्ग बरोबर CB गुणिले CD. मग आता ह्याची एक स्टेप वर काय असू शकते, मग ते आपण प्लॅन करूया. तर सगळ्यात पहिले इथे मी बरोबरचं चिन्ह देतो. CA चा वर्ग, ज्यावेळेस तिरकस गुणाकार करू आणि CA ला CA ने गुणा करू तेव्हाच CA चा वर्ग होणार. आणि यात कोणतेही एक घ्या. आता एक CB आणि इथे घेतलं मी CD. ह्याला कारण असणार आहे समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. काय कारण आहे याला, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आत्ता आपलं टार्गेट हे आहे CA छेद CB. हा CA छेद CB. बघा CB म्हणजे मोठा त्रिकोण आलेला आहे. ठीक आहे. तर मी इथे समजण्याकरिता ते लिहितो, नंतर आपण काय करूया ते इरेज करूया. ABC इथे मार्किंग आहे, ती मार्किंग देऊन टाकतो. पुढे आहे CD छेद CA. CD छेद CA. CD छेद CA म्हणजे हा त्रिकोण आहे. बघा हा त्रिकोण आहे. म्हणजे आपल्याला या दोन त्रिकोणांची तुलना करायची आहे आणि इथे ही मार्किंग आहे. तर या मार्किंगने काय कळते आपल्याला, हा जो BAC आहे आणि हा ADC आहे हा एकरूप आहे. बघा BAC आणि
ADC हे बरोबर आपल्याला ऑलरेडी ही माहिती दिलेली आहे. आता एक कोण दिलेला आहे. जर आपण आणखीन एक कोण शोधला की हां बाबा आणखीन एक कोण काय आहे, एकमेकांना काय आहे, समान आहे, तर आपण म्हणू शकतात हे 2 त्रिकोण कोको कसोटीनुसार काय आहेत, एकरूप आहेत. पण आता मी म्हणतो तुम्हाला, जर हा C मी उचलून इथे ठेवला यावर, तर हा C समाईक कोण आहे त्याचा. C काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, समाईक कोण होणार आहे. तर आता हे झाले 2 त्रिकोण आपले कोणत्या कसोटीनुसार, कोको कसोटीनुसार आपण काय केलेले आहेत ते सेम दाखवलेले आहेत. ठीक आहे, तर चला वळूया पुढे. रीत सुरू. त्रिकोण ABC, त्रिकोण ABC बघा मी नाव कसं लिहिलं, मी इकडून सुरू केलं आणि C कडे गेलो. मग आता मी इथून सुरू करेल आणि C कडे जाईल. व त्रिकोण DAC मध्ये, त्रिकोण ABC आणि त्रिकोण DAC मध्ये कोणत्याही 2 त्रिकोणांना आपल्याला समरूप दाखवायचं असेल तर आपल्याकडे कोको कसोटी आहे, बाकोबा कसोटी आहे, कोको कसोटी पण आहे, है ना. मग आता आपण बघूया इथे कोणती कसोटी. इथे एक कोण हा आहे आणि हा जो मी लाल चिन्ह दाखवतो हे दोन्ही तुमचे आहे समाईक कोण. तर हे समाईक कोण आहेत. आता आपण पुढे वळूया. मी लिहितो कोण C, एकरूप कोण C, कारण समाईक कोण. आणि पुढचं हे जे दिलेलं आहे कोण BAC, एकरूप कोण ADC, ह्याला लिहायचं दिले आहे. आता ह्या 2 त्रिकोणांना आपण एकरूप सांगू शकता कोणत्या कसोटीने, कोको कसोटीने. मग आता इथे मी तिसऱ्या पायरीमध्ये लिहितो त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DAC, ह्याला मी लिहितो इथे कोको कसोटी. तुम्हाला नुसार लिहायचं लिहू शकतात, नाही लिहिलं तरी चालणार. आता 2 त्रिकोण झाले इथे समरूप. ही झाली आपली चौथी पायरी. काय आहे चौथी पायरी, CH/CB बरोबर CD/CA समरूप त्रिकोणाच्या काय संगत बाजू ठेवून बघायचं. इथे वेगवेगळे आहेत बघा, इथे बघा, इथे पाहिलं तर तुम्हाला एकदम व्यवस्थित पडेल. CH/CB हा CA हा CA छेद CB हे ग्रीनचं कॉम्बिनेशन झालं. आणि नंतर काय आहे CD/CA. आता हा CD छेद CA हे असे 2 जोड्या झालेल्या आहेत. आता बघायचं आपल्या जोड्या बरोबर आहेत का. ठीक आहे, आता जोड्या कशा समान आहेत बघा ना. या दोघांच्या मध्ये हा लाल टिंब म्हणजे कोण आला, इथे पण या दोघांमध्ये हा लाल कोण आलेला आहे, म्हणजे या जोड्या आपल्या बरोबर झालेल्या आहेत. मग फायनल ही 4थी स्टेप, ही 5वी स्टेप आणि ह्याला लिहूया समीकरण 4 वरून. तर या प्रकारे आज आपण काय केलेलं आहे, आपला शेवटचं 9वं गणित पण केलेलं आहे. आपला सराव संच 1.3 हा आज झालेला आहे. पुन्हा सांगतो, तुमच्या मित्रांबरोबर काय करा, हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंटसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे डेली बेसिसवरती जेव्हा पण माझे व्हिडिओ येतील तुम्हाला नोटिफिकेशन येत राहणार आहे. आणि तुमचा जर असाच प्रतिसाद मला लाभला, भेटला, तर मी तुमच्यासाठी इंग्लिशचं व्याकरणसुद्धा घेऊन येईन. फक्त मला इथे तुमची म्हणतात ना विद्यार्थी संख्या इथे वाढताना मला दिसली पाहिजे, की मला तुमच्याकडनं प्रतिसाद भेटला पाहिजे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या, पुन्हा भेटू.